गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे वाजले 11:15 आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सकाळची जी काही कामं असतात ती सगळी माझी झालेली आहे आणि आज संडे आहे. तर संडे असूनसुद्धा आज असं वेगळंच वाटतं आहे कारण एक मिनटं माझा फोन आला आहे. तर आज संडे असूनसुद्धा संडे असल्यासारखं वाटत नाही आहे कारण घरी महेश नाही आहेत. ते ॲक्च्युली गावाला गेलेत, एक आठवडा झाला आहे गावाला गेलेत, परंतु आज ते निघालेत इकडे यायला सांगलीवरून आणि येताना आज पप्पा पण येणार आहेत त्यांच्यासोबत. तर असं काही आहे. आणि आज संडे असूनसुद्धा वेदांत पण आज घरी नाही आहे, तो जाणार आहे 1 वाजता काही कामानिमित्त. तर तो कशासाठी जाणार आहे हे त्याला आल्यावरती आपण विचारूया किंवा जाताना जमलं तर मी त्याला विचारेन. तर चला आता त्याच्यासाठीच आता पटपट स्वयंपाक पण करायचा आहे. तर आधी पहिले त्याचं सोया बनवते आणि आता केतूला इन्स्टंटमध्ये भूक लागली. मी म्हटलं नाश्ता करते. तर वेदांत बाहेरच निघाला होता जिमसाठी. तर तो बोला मी तुम्हाला ढोकळा आणून देतो म्हणून, कारण सध्या मला ढोकळा खाऊसा वाटतो आहे. तर केतू म्हणाले की आता आपण इन्स्टंटमध्ये पटकन ढोकळाच खाऊया कारण स्वयंपाक करायला थोडा वेळ लागेल. म्हणून मग वेदांत नाश्ता आणतो आहे आमच्यासाठी दोघींसाठी फक्त. आणि वेदांतचं सोया बनवते कारण सोया तो आता टिफिनमध्ये भरून घेणार आहे आणि जाताना त्याचं दूध वगैरे जे काय असेल ते पिऊन जाणार आहे. तर आता इथे वेदांचा सोया बनत आहे म्हणजे. आणि आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या किचनमधली स्वच्छता केलेली आहे. इकडच्या ज्या टाईल्स दिसतात तर या जरा थोड्याशा चोपट झाल्या होत्या तेलामुळे, तर ह्या आज स्वच्छ केलेल्या आहेत सकाळी सकाळी मी. तर त्याच्यामुळे माझा बराच वेळ गेला आज सकाळी आणि त्यामुळे आज माझा बेडरूम जर अजून मी आवरलेला नाही आहे कारण काल एक शूट केलं होतं साड्यांचं. तर त्या साड्यासुद्धा मला वॉर्डरोबमध्ये ठेवायच्या आहेत. तर ते पण सगळं काम आज करायचं आहे. वॉर्डरोब आज व्यवस्थित स्वच्छ पुसायचं आहे मला. त्यानंतर त्यामध्ये मी साड्या ठेवणार आहे. तर चला पटपट आवरून घेते, आमच्या दोघींचा स्वयंपाक पण करते. स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी वॉर्डरोब स्वच्छ करायला घेणार आहे. केतू टीव्हीचा आवाज कमी कर ना. आणि केतू मॅडम आमच्या बसलेत विणकाम करत. सोबत तिला मी गवारी निवडायला दिली होती पण मॅडम म्हणतात खूप भूक लागली आहे. म्हटलं ठीक आहे, आता नाश्ता वगैरे केल्यानंतर गवार निवडून दे, म्हणजे मी पण तिला हेल्प करणार आहे. वेदांनी ढोकळा आणून दिलेला आहे. केतू खाली गेली होती आणि लिफ्ट बंद होती. काय चाललं आपल्या लिफ्टचं सध्या? लिफ्ट बंद असल्यामुळे चालत यावं लागलं चढून. तर चला आता वेदांचा सोया झालेला आहे. आणि तर आता इकडच्या खिडक्या पण बंद करून घेते कारण सध्या बापरे सध्या भरपूर वारा यायला लागलेला आहे. सध्या भरपूर वारा सुटतो आहे आणि त्याच्यामुळे सगळे दरवाजे आपटायला लागलेत. आणि दरवाजे आपटून आपटून साईडची जी चौकट आहे ती चौकट पण खराब व्हायला लागली. चला आता तर आता आम्ही दोघीजणी पटकन नाश्ता करून घेतो. वेदाने ढोकळा आणून दिलेला आहे. तर फायनली वेदाने आम्हाला ढोकळा आणून दिलेला आहे आणि इथे चटणी आहे, यामध्ये मिरची ठेवली आहे. तर आता हे मी काढते. आता मस्त किचन ट्रॉली झालेली आहे त्यामुळे पटपट सगळं साहित्य हाताशीच मिळतं. आता इथे कात्री वगैरे ठेवलेली आहे. तर या कात्रीने आता हे मी कट करते. ओ माय गॉड, एका हाताने मला नाही जमते. आता इथे दोन्ही वाट्यांमध्ये चटणी काढून घेतलेली आहे, गोड चटणी तिखट चटणी. आणि तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता एवढी चटणी उरलेली आहे. तर भरपूर देतात ते. आणि आता ढोकळा काढते मी. आता एवढा नाश्ता खाल्ला ना तर 1-2 वाजेपर्यंत मला तर वाटतं भूकच लागणार नाही. आता मी हे केतू आणि आम्ही एकत्रच बसतो आहे दुसऱ्या डिश घेण्यापेक्षा. तसं पण आम्हाला दोघींना ढोकळाच खायचं आहे. तर मस्त अशी डिश रेडी आहे आणि अजूनही ह्याच्यामध्ये आहेत तर ते नंतर घेऊ आम्ही. तर लेट्स स्टार्ट नाश्ता. तर चला आपण नाश्ता करूया. या मंडळी तुम्हीसुद्धा आमच्यासोबत नाश्ता करायला. मॅडम इकडे या, इकडे या. इकडे गवार वगैरे ठेवली आहे. चल आता आम्ही बसतो आहे नाश्ता करायला. कधी आणलेला लास्ट टाईम ढोकळा दादाने? परवा. 13 नाही बोलत, परवा आणलेला वेदाने. तर खूप छान लागला, टेस्टी लागला. त्यामुळे आम्ही म्हटलं आता आज पण ढोकळाच खाऊया. आणि ढोकळ्याने कसं ॲसिडिटी वगैरे काय होत नाही, पण समोसा वगैरे खाल्ल्यावर जरा जास्तच त्रास होतो आणि बरेच दिवस झाले आम्ही समोसा वगैरे काही खात नाही. तर आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज लंचमध्ये मस्त गवारीची सुकी भाजी बनवणार आहे. चपात्याची कणिक मळलेली आहे. तर आता फोडणी टाकून घेते. तर चला आधी पहिले करून घेते कारण एका हाताने.
आता इथे कणिक मळून घेतलेली आहे, आता चपात्या पण लाटून घेते. तर चला पटपट आवरून घेते की तुला पण भूक लागली आणि मला पण भूक लागलेली आहे. आणि दुपारी आता मी तुम्हाला म्हटलं होतं की मला वॉर्डरोब सगळं स्वच्छ करायचं आहे आणि त्या काल काढलेल्या सगळ्या साड्या आता मला आतमध्ये भरायच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता ओट्यावरती आता इकडचा ओटा मी रिकामा केला होता आणि आता परत इथे पसारा झाला आहे. मला असं वाटतं की आपण कोणती पण गोष्ट जरा रिकामी ठेवली की लगेच त्याच्यावरती काही नाही काय आपण सामान ठेवत असतो, असंच झालं आहे. आता हे सगळं मला आवरायचं आहे आणि आधी पहिले स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर हे सगळं आवरून घेते, कारण हे सगळं मला आतमध्येच ठेवायचं आहे, दुसरीकडे कुठे ठेवायचं नाही. आणि यामध्ये आंबे होते तर आंबे सगळे संपले, तर आता हे सगळं गवत वगैरे पण मला फेकून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे भरपूर कपडे इस्त्रीचे पण आणि स्वच्छ धुवून ठेवलेले कपडे पण अर्धे तिकडे आहेत. तर एवढे कपडे असूनसुद्धा आम्हाला कपडे कमी पडत आहेत, पॅन्ट भेटत नाही, शर्ट भेटत नाही, असं चाललं आहे महेश यांचं पण. तर सगळ्यांचं तसंच आहे. बघा साड्या पण माझ्या भरपूर झालेल्या आहेत. रुमाल इथे कुठे आला मध्येच. की तू काय करूया मग त्या साईडला, आता मी माझ्या साड्या आडव्याच लावू का? ये मग इथे जरा हेल्प करायला. हॅलो के तू बघा मला हेल्प करायची जी गॅलरीमध्ये बसली आहे. के तू कम ऑन हरी अप, पटपट आवर. ही मी आता साड्या अशा आडव्या ठेव म्हणतेस ना, तर मग त्या साड्या मला दे जे मी नेहमी लगेच नेसत नाही ना, त्या साड्या दे. इथूनच दे. ह्या साड्या आपण अशा खाली ठेवूया आणि इथे थोडेफार जर का त्यांचं काय असेल ठेवायचं तर ठेवता येईल मला. तेच असंच ठेवते, तेव्हा अशाच ठेवते ना. आणि अर्ध्या इथे फक्त त्या हँगरला लावलेल्या साड्या ठेवते. एवढ्या साड्या ठेवल्यावर जागा कुठे होणार आहे? महेश यांचे कपडे पण इथे आहेत, अजून पॅन्ट शर्ट पॅन्ट भरपूर झाले. आता हे उरलेले असे ठेवते. वर नको का? हां एवढा थर नाही बनवायचा. ओके 3 साड्या ठेवायच्या. ठीक आहे. मला हे जरा पुसायला दे, धूळ धूळ पुसायला. कापड दे ना तिकडेच्या लास्ट रूममध्ये, गॅलरीमध्ये असेल बघ ना त्यांचा ब्राऊन कलरचा. इथेच चल. आता ही अर्ध्या इथे ठेव का साडीला? पकड एक मिनटं, पकड. थांब ही पण करून दे मला, मी इथे तोपर्यंत साड्या ठेवते. अरे रे अडकला, येऊ पडणार ते. असं म्हणतेस ना, बरोबर ना? आता बसेल, थांब बघूया कसं. हां आता त्याची घडी बसत नाही आहे ना. ती बसली बरोबर. पहिली इस्त्री आणायची, हां चपट्या करून लावायच्या, बसते. कसं जागा होणे. हे बघा ही पण चपटी करून लावली की नाही जागा होणे. माझं पण ऐकते. वा ओके, तू छान हेल्प करते आमची, स्मार्ट गर्ल. मस्त. आता बरोबर बसते तसं मला वाटते. आणि खाली पण बसल्या ना साड्या. वा वा छान छान. होप सो सगळ्या साड्या बसू देत. ठीक आहे, आपण काय करूया, ब्लाऊज त्या या साईडला ठेवूया, कारण ते दिसायला पण छान नाही दिसत आहे ब्लाऊज लावून ना. बरोबर बसतील. चल याचं ब्लाऊज काढ, काढ ब्लाऊज. शोधावं लागणार आता मला फक्त. एवढे नाही आहेत काय आपण, तेवढे नाही एवढे नाही आहेत बघ आता. मस्त बसलंय का आता, छान वाटतंय. त्या सुळसुळीत साड्या आहेत ना ह्यांचं जरा. छान 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 मस्त बसले. पटापट काम व्हायला लागले माझं, मस्त वाटतंय. त्या साड्यांचे ब्लाऊज त्याच्या समोरच ठेवते मी, किंवा त्याच्या खाली त्या साडीच्या खालीच ठेवते. बघूया कसं बसतंय.
बऱ्यापैकी बसली. माय गॉड, आय एम हॅपी. वाव, छान बसले पिया. वाव, सगळ्या साड्या बसल्या. ही राहिली एक. माझी आयडिया फॉलो केली आहे माझी. वा, ओके, तू कडून काही टिप्स घ्यायला पाहिजे. ब्रिलियंट गर्ल. हे बघा किती मस्त बसले, सगळं छान बसले. वाव, हे एवढे पडेल दिवस तर. होत नव्हतं हेच. छानच बसले पिया. अजून 2-3 बसवल्या तर. थांब ना, थांब. हे नीट घाल का, नीट नाही बसले. आता घाल. नाही नाही, हे बघ ना, नीट पूर्ण कर ना. वर खाली, परत घालायला लागेल. वर खाली झाली आहे, थोडीशीच कर ना. ही मस्त साडी आहे ना. येस, फायनली सगळ्या साड्या असतील अजून जवळ. बसतील. मग आता असं करूया, एका हँगरमध्ये आपण ब्लाऊज ठेवूया. हां. बेस्ट वे, इथे इकडची जागा आपल्याला युटिलाइज करता येईल. हां, तर काय करूया, ह्यांच्या घड्या घालून थांब, पहिल्यापासून मोडा. घाल. दे इकडे. माझा माईकच नाही, माझा आवाज येत नसेल. तर ब्लाऊज असे ठेवू का, कसे ठेवू ब्लाऊज, असे ठेवू. नाही नाही, थांब. पण बघूया. अजून जरा छोटी घडी मी घालूया. पण माईक लावला. के तू मस्त हेल्प करते हा. छान छान आयडिया असतात आमच्या मॅडमकडे. आज मी माझ्या शूट पण करत होती म्हणून मी एवढा कुर्ता वेता घालून असले. इथे कसं कमी बसणार. बसतील यार. नाही, ह्याच्यात एवढे नाही बसणार. नाही पण तरी पण ना, तसं ठेवलं तरी पण खाली लोंबकळणार ते. थांब 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 थांब. नाही, 1 5 5 5 का बोलते मी, काळी. ब्लॅक कलरची लाल. साडीवरती लाल कलरचा ब्लाऊज आहे. पण तू तोच ब्लाऊज घालतेस आय गेस. कोणता ब्लाऊज आहे हा, मला नाही आठवत आहे. आहे तिथे, ते काढ ना, इकडे दाखवते तुला मी. सगळे काढत असं कसं दिसेल. हां, तू आता काय कर, ह्या सगळ्या माझ्या हातात पण दे. हा, हे बघ भेटली. हां, तो ती आहे साडी. ह्याचा फेंट आहे खूपच लाल. कॉटन आहे ना, फेड होतोय. कॉटन असल्यामुळे तिथं गेलं. ह्याचीच आहे, मस्त आहे. पण पिल्लू. आपण ब्लाऊज एकदम भारी काम करतो. दोघंही रेड. त्याच्यानंतर आहे हा कलर, ब्ल्यू कलर. ती होती. हां, राईट. दे. त्याच्यानंतर ब्ल्यू कलर आहे तिथेच आहे. सॉरी, पर्पल कलर. हां, ही तर खूप जुनी साडी आहे. जुनी आहे पण मस्त आहे साडी. मी पण घातलेली आहे. नाही नाही नाही, ही नाही घातली मी. तू एक वरती माळा बोलते मी तर. वरती इथे ठेवली आहे. इकडच्या वरच्या वॉर्डरोबमध्ये ना. हां, तिथे ठेवली ती साडी मी पण घातली आहे. हां. लहानच होती मी तर. ही बघ, आता ही कॉटनची ब्ल्यू कलरचा ब्लाऊज. बापरे, आपण दुकान काढू शकतो. परफेक्ट. बघ ना, दुकान काढू शकतो. एवढे साड्या आहेत. ओके. त्याच्यानंतर ऑरेंज कलरचा ब्लाऊज आहे. छलका छलका रे, हे बघ, कलकत्ता पाणी. ऑरेंज कलरचा ब्लाऊज. छलका छलका रे. हा, तिकडे गेला. हा ब्लाऊज तर मी अजून एकदाही वापरलेला नाही. छलका छलका चल, रे. आपण एके दिवशी ना काय ही करूया. पण हा काय डिझाईन, मला नाही आवडत आहे ही डिझाईन. बरं, ठीक आहे. ऐक तरी, एके दिवशी सगळ्या साड्यांचे ब्लाऊजचे म्हणजे सगळ्या साड्यांचे ब्लाऊजचे जे काही डिझाईन आहे ना, पार्टचे, ते दाखवेन एक दिवस. चालेल. खूप असे नाही आहेत डिझाईन, मला तर जास्तीत जास्त सिम्पलच आवडतात. पण जे मधल्या असतील काय, वेगळे ते घाल टाका. हां, वेगळे जे असतील तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता आय थिंक मला वाटतं आता मी ठेवते. मी काय करू, मला वाटतं एक ह्याच्यामध्ये ठेवते आणि मग परत उरलेले एक ह्याच्यामध्ये ठेवते. नाही, मध्ये नाही चांगलं दिसणार मध्ये. हे बघ किती मस्त दिसतं. बरं, ठीक आहे. लावू मग आता ह्याला का राहते. अजून एक येईल हँगर, तो राहून दे. ठेव मी हे. हां. उठीच्या क्षणी बघा केवढी आता हा अजून एक बरोबर परफेक्ट बसेल. ते किती घातले साड्यांचे. हां, ह्या साडीपर्यंत घातलेत. आता 1 2 3 आता तर 4 खूप जास्त 5 पाहिजे. 6 7 8 9 10 11 12 13 13 साड्यांचे ब्लाऊज आहेत. म्हणजे उरलेले सगळेच. नाही दिसते अजून एक. त्याच्यानंतर किती मस्त सिक्वेन्स मध्ये लागतं. हां, हे घे, हे घे. हा ब्लाऊज. नंतर येलो कलरची ते पैठणी दोघी पण येल्लो. पैठणी साडी. पैठणी. दोन पैठण्या. हां, ह्याचा मस्त आहे ब्लाऊज. चांगला आहे म्हणजे. ठीकच आहे. एवढा काय युनिक द्या, नाही. आण दुसऱ्या. येलो नंतर परत अजून एक येलो. ही तर मी घातली. नेसली तिथे आहे. गणपतीला नेसली. नेसली पण आहे. ब्राऊन कलर आणा. मला तर खूप आवडली. ब्राऊन कलरची मला ब्राऊन कलरची नाही आवडली कधी. मम्मीला लागते. आता बरेच दिवस झाले ब्राऊन कलरची साडीच नव्हती माझ्याकडे. बरेच आणि दिवस झाले. मस्त दिसतो कलर ब्राऊन कलर, नाही का नाही तुला. आवडली. ठीक आहे. म्हणजे ब्राऊन कलर नाही, म्हणजे त्याची जी डिझाईन आहे खूपच ओल्ड
ह्याची वाटते ना. तुला असं वाटते पण खूप छान दिसते ती डिझाईन मस्त आहे त्याची. ठीक आहे. ब्राऊन कलर. हां नाही हा ब्लाऊज आहे. हां हां हा ठेवला मी. हा ही साडी कुठे दिसलीच नाही तुला? ती कुठली मगाशी होती थपटी घातलेली ठीक आहे तिथे ठेवली जी मस्त इस्त्रीची बसलेली ती साडी दिसत नाही याच्यात. हा, खाली ठेवली असेल. नाही इथेच लावलेली नाही का तू बोलली की मस्त होती नाही, तिचा ब्लाऊज. एवढी हा मोठी ती झाली आहे. वांगी कलरची. की याचा blouse याच्या आतमध्ये मला- हा असते. दिसलीच नाही साडी. या साडीचं अच्छा, blouse ही दिसते साऊथ होती. इंडियन आहे ना. हां साऊथ इंडियन हा, म्हणून येते. मद्रासी हाय, type हा. मध्ये. नाही ही आहे ब्लाऊज. अरे हा दिसली तू? दोघांचा पण कॉपर आहे ना. हं. वाह यार ते- ब्लाऊज मस्त आहे. ते color अगोदरच्या एवढा ह्याच्यात मस्त लावते. आहे. हां. मला खूप आवडला. चाललेले आहेत तर असा जुगाड केलाय त्यामुळे सगळे कपडे इथे मावलेले आहेत. आता महेश यांचे पण काही कपडे आहेत ते इथे मी ठेवणार आहे. अजून त्यांचं काय आहे ते ठेवते आणि चला. तर आता 6:45 व्हायला आलेत आणि महेश याचा जस्ट आत्ता फोन आला होता की मी येतोय म्हणून. आणि त्यांना दोघांनाही भूक लागली आहे कारण दिवसभरात त्यांनी काही जास्त व्यवस्थित दिवसभरातून बाहेरचं त्यांनी काही जास्त खाल्लं नाही आहे. त्यामुळे आता पटकन त्यांच्यासाठी उपमा बनवते. तर इथे रवा भाजायला घेतलेला आहे आणि लगेच आल्यावरती चहा वगैरे ठेवेल. तर चला. तर आता महेश आणि पप्पा येणार आहेत तर त्यांच्यासाठी दोघांसाठी नाश्ता बनवायचा आहे. महेश यांचा फोन आला होता की दिवसभर त्यांनी काही जास्त बाहेरचं खाल्लं नाही आहे त्यामुळे त्यांना खूप भूक लागली आहे. त्यामुळे इन्स्टंटमध्ये पटकन काहीतरी बनव. तर मग मी म्हटलं रवा बनवते तर ते पण ओके म्हटले आणि मग मी आता त्यांच्यासाठी दोघांसाठी रवा बनवते आणि लगेच मला स्वयंपाक पण करायचं आहे. आणि इथे बघू शकता महेश आले आणि आज नेमकी आमची लिफ्ट पण बंद होती. त्या दोघांनाही 7 मजली चढून यावं लागलं. पप्पा पण खूप दमले होते. पटकन त्यांना उपमा वगैरे करून दिला, चहा दिला आणि आता इथे मी चपात्या वगैरे लाटून घेते. कुकर वगैरे लावलेला आहे. पटपट स्वयंपाक पण आवरून घेते कारण आता दोघंही दमलेत आणि त्यांना झोपायचं होतं म्हणून मी आता इथे आवरत होती. तर आता आमच्या सगळ्यांची जेवणं झाली आणि भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर आता सर्वात शेवटचं काम म्हणजे दूध तापवणे. तर आता इथे मी दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि दूध तापवून मला परत विरजण वगैरे पण लावायचं होतं. बाहेर पप्पांना टी व्हीवरती गाणी लावून दिली आहेत. त्यांना जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात आणि गाणी ऐकून झाले की मग ते झोपतात. आता मी व्हिडिओचं एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.